रोजच्यापेक्षा आज थोडं लवकरच उठले का ते सांगते, पण त्याआधी आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजपासून मी माझ्यामध्ये काही बदल करणार आहे. तर कालपासून मी एका चॅलेंजला सुरुवात केलेली आहे. आज चॅलेंजचा दुसरा दिवस आणि काही चांगले बदल हे जे आपल्यासाठी गरजेचे असतात आणि जर ते का योग्य वेळेत केले तर त्याचा फायदा देखील तसाच होतो. तर मी इथं आता लवकर उठलेलीच होते, तर म्हटलं 1 ग्लास कोमट पाणी करायला ठेवून देते आणि इथं पाणी थोडं जास्तच गरम झालं. ते कोमट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळला आणि तशी तर मला अंघोळ केल्याशिवाय काय प्यायची सवय नाही आहे. पण आजपासून हा देखील बदल मी माझ्यामध्ये करत आहे आणि मला रोज श्री श्रीकृष्णांचं एक मंत्र ऐकायला आवडतं. ते मी रोजच्या सवयीप्रमाणे इथं लावले आणि योगा करायला सुरुवात केली. तर याआधी पण मी योगा करत होते, पण मध्यंतरी खूपच असा गॅप पडला. मी थोडे आळशी झाले होते. तर आजपासून पुन्हा त्याची सुरुवात केली आणि असेच चांगले बदल मला माझ्यामध्ये घडवून आणायचे आहेत. आणि हा योगा आपल्या शरीरासाठी खरंच खूप गरजेचा असतो आणि दिवसभर फ्रेश वाटतं. योगा करून झाल्यानंतर रोजची घरातली कामं करायला घेतली, घर क्लीन करून घेतलं आणि फ्रेश झाले आणि मस्त असं देवाला दिवा लावून घेतला, म्हणजे वातावरण कसं सगळंच प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर सकाळचा नाश्ता बनवायला घेतला. पण आज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हे करण्याऐवजी मी दुसऱ्या दिवशीची तयारी करत होते, कारण दुसऱ्या दिवशी नाश्त्याला मला डोसे बनवायचे होते. त्यासाठी मी तर डाळ आणि तांदूळ भिजत घातले, कारण परत माझ्या लक्षात राहत नाही आणि विसरते मी कामं करण्याच्या नादामध्ये. त्यामुळे आधीच तयारी करून घेतली आणि आजच्या नाश्त्याला मी रोजचीच आपली भाजी भाकरी बनवणार होते, तर त्याची तयारी करत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं.